मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा विरोधक कोण? शरद पवार, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस की गोपीचंद पडळकर? नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तीव्रतेने समोर आलेला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन केल्यानंतर राज्यात मराठा समाज एकसंघ होऊन मैदानात उतरल्यानंतर त्याचा परिणाम झाला आणि राज्यातील महायुती सरकारच्या वतीने त्याची दखल घेत कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचे दाखले देण्याचे काम सुरू आहे. मात्र असे असतानाच महायुती सरकारमधील मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी त्यास तीव्र विरोध केलेला आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र यामुळे मराठा समाज आरक्षणाला नक्की विरोध कुणाचा आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांनी आजपर्यंत घेतलेल्या भूमिका या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामध्ये पहिली भूमिका जाणून घेणार आहोत शरद पवार यांची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदासह केंद्रातील अनेक खात्यांचे मंत्रिपद त्यांनी यापूर्वी भूषवलेले आहे. अनेक वर्ष ते सत्तेमध्ये होते, मात्र त्यांना स्वतःच्याच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवता आलेला नाही, हे कोणालाही समजू शकते. शरद पवार आणि राज्यातील तत्कालीन सत्तेत असणाऱ्या नेत्यांना मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देता आले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळेच आजपर्यंत मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे, असा आरोप आजपर्यंत त्यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगावी लागेल, अशी भूमिका त्यावेळी शरद पवार यांनी मांडली होती. मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी त्यांची उघडपणे विरोधात भूमिका आहे. त्यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये ते मंत्री असताना अशी भूमिका घेत असल्यामुळे सरकारमधीलच आमदार बच्चू कडू, आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह काही नेत्यांनी छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात आवाज उठवत त्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. भाजप नेते व देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा आरक्षणाचा इतिहास पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. अनेकदा संधी मिळूनही पवारांनी आरक्षण देऊ केले नाही, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी करत शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलेली आहे. शरद पवार आणि विरोधकांनी मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. मनात असते तर सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे येण्याआधीही आरक्षण देता आले असते, पण त्यांनी आरक्षण द्यायचेच नव्हते. समाजाला झुंजवत ठेवायचे होते. लोक झुंजत राहिले तर नेतेपद कायम राहील, ही त्यांची मानसिकता आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. तसेच आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शवलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ओबीसींना मिळणारे राजकीय आरक्षण त्यांना पुन्हा मिळणार नाही. विविध निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जागांवर मराठा समाजातील नेतेच उमेदवार असल्यास ओबीसीतून इतर नेत्यांना संधी मिळणार नाही, त्यांचे आरक्षण जाऊ शकते असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केलेला आहे. अशा प्रकारे अनेक नेत्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत. मात्र महत्त्वाच्या काही भूमिका आम्ही आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. पण नक्की आणखी कोणकोणता नेता मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात आहे त्यांच्या नावासह कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.